नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण जो 18वा धडा आहे तो बघणार आहोत। त्याचं नाव आहे निर्णय। ठीक आहे, बघा डॉक्टर सुनील विभुते यांचा हा धडा आहे। बघा ते त्यांच्याविषयी सांगताना असं सांगितलं जातं बघा, प्राध्यापक व लेखक त्यांचे विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकांतून विज्ञान विषयांवर 180हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत। त्यांचे किस्से शास्त्रज्ञांचे विस्मयकारी विज्ञान कथा ही पुस्तके प्रकाशित आहेत। तसेच त्यांच्या विज्ञानविषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत। पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या पर्यावरण, प्रदूषण व वैज्ञानिक विषय यावर आधारित 80हून अधिक व्याख्यानांचे प्रसारण झालेले आहे। ठीक आहे, आता बघा हे विभुते जे आहेत बघा हे धड्याचे लेखक, तर त्यांच्याविषयी असं सांगितलं जातं की बघा त्यांनी अनेक वर्तमानपत्रांतून नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत। त्यात 180हून बघा अधिक, आणि त्याचबरोबर त्यांनी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावरून काय केलेलं आहे, त्यांचे जे बघा त्यांचं पर्यावरण, प्रदूषण व वैज्ञानिक विषयावर 80हून अधिक व्याख्यानांचे त्यांच्या प्रसारण झालेले आहे। म्हणजे त्यांनी भाषणं दिलेली आहेत 80पेक्षा अधिक। कुठे कुठे दिलेली ती? उस्मानाबाद, सोलापूर या आकाशवाणी केंद्रावरून। आकाशवाणी म्हणजे रेडिओ। ठीक आहे, बघा प्रस्तुत पाठात वेटर म्हणून काम करणारे रोबो हा यंत्र आहे। बघा इथं सांगितलं आहे ह्या पाठामध्ये रोबो हा यंत्र आहे। बघा त्याला दिलेले काम उत्तम करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही, त्याला भावना नसतात, तो दुसऱ्याचे दुःख संकट समजून घेऊ शकत नाही। उलट मानव हा संवेदनशील व भावनिक आहे, तो दुसऱ्यांच्या भावना समजावून घेऊ शकतो। पाठातील संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो वाचू शकत नाही। प्रामाणिक व प्रसंगावधानी मनोज तत्परतेने तिच्या मदतीला धावून जातो, तिचे प्राण वाचवतो। यंत्र हे यंत्रच आहे, तो माणसाची जागा घेऊ शकत नाही, असा संदेश आपणास बघा या पाठातून काय केलेला आहे, त्यांनी दिलेला आहे। ठीक आहे, बघा आता इथं काय सांगितलेलं आहे या पाठातून की हे जे असतात इथं एक हॉटेल मालकाची एक स्टोरी आहे बघा, गोष्ट आहे। तर इथं काय सांगितलेलं आहे बघा, त्यांना एक वेटरची एक भूमिका सांगितलेली आहे। आता बऱ्याच ठिकाणी काय होते बघा, एक रोबोट म्हणून काय लोक कामाला ठेवतात, रोबोट वेटर म्हणून, आणखी बरेच कामं आता रोबोट करू लागले आहे की नाही। म्हणजे आपली बरीचशी कामं आता यंत्रमानव करू लागलेले आहेत। पण आता विषय असा असतो ना, रोबोट सगळी कामं करतो, स्पीडने करतो आणि परत असं व्यवस्थित करतो, चोख करतो ती कामं। पण एक विषय असतो की जे मानवामध्ये भावना, संवेदना असतात त्या रोबोटमध्ये, त्या यंत्रमानवामध्ये नसतात। आणि तेच वर्णन लेखकाने निर्णय या धड्यामधून आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, चला तर मग प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। ठीक आहे, न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता। हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत। आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही। एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्याला सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये। लाखाची गोष्ट निघाल्यावर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, राजाभाऊ उठा आता, हे आपल्याला परवडणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची कामं करणार कसं शक्य आहे? सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता। फक्त 5 मिनिटं माझं म्हणणं ऐकून घ्या, माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे। मोठमोठ्या शहरांमधील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करीत आहेत। आमच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही। आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पटी काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो। आता बघा हे जे आहेत ना सोमनाथ आणि राजाभाऊ, आता काय झालेलं आहे, यांच्या हॉटेलवर त्यांना वेटरची गरज होती म्हणून ते काय केलेले आहेत, वेटर शोधायला गेलेले आहेत। आता काय होतं, वेटर शोधायला जाण्याच्या अगोदर त्यांनी काय केलेलं बघा, की एका दुकानी गेले की त्यांना काय करायचं असं, रोबोट घ्यायचा असतो। मग ती कोणती दुकान सांगितले बघा, न्यू एज रोबो कंपनीचा एजंट। आता बघा तर तो लॅपटॉपवर त्या रोबोटची यांना ओळख करून देत होता। तो काय सांगत होता बघा, हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन तो सांगतो की हे जे आहेत ना हॉटेलमध्ये काय काय लागतात बघा, वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे काय यंत्रमानव म्हणजेच रोबो, यंत्रमानव म्हणजे काय रोबो यांनी बनवलेले आहेत। तो असं सांगत होता की आम्ही बनवलेले रोबो किती, काय किंमत सांगितली बघा, एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये। आलं लक्षात? म्हणजे त्याचा खर्च किती, 1,00,000 रुपये त्याची किंमत, आणि दर 2 महिन्यांनी सर्व्हिसिंगचे किती, 2,500। आलं लक्षात? एकदा घेतलं की 1,00,000 रुपये द्यायचे, त्याच्यानंतर दर 2 महिन्यांनी 2,500 त्याच्या सर्व्हिसिंगचा खर्च। पण आता लाखाची गोष्ट निघाली की सोमनाथ पटकन उठला। आता काय होतं, राजाभाऊला म्हणतो उठा आता, पण हे उठल्यानंतर कसं असतं ना, तो जो न्यू एज रोबो कंपनीचा एजंट होता तो यांना समजावून सांगत होता, ऐका तुमचं माझ्यावर विश्वास बसणार नाही। बघा कुठलाही दुकानदार काय करतो, त्याचं गिऱ्हाईक जाऊ देत नाही एवढ्या सहजासहजी। तो म्हणतो थांबा,
तो एजंट काय म्हणतो, थांबा अगोदर काय करा तुम्ही बघा तो रोबोट कसा काम करतोय काय, आणि मी तुम्हाला अशी खात्री, म्हणजे हा विज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये हॉटेलमध्ये रोबोट सर्व काम करतात. आणि बघा तो काय सांगतो, आता रोबोला जसं खाण्यापिण्याचा खर्च नाही आहे, त्याचा पगाराचा विषय नाही, कामचुकारपणाचा विषय नाही. बघा आता काय असतं ना, मानव आला किंवा एखादा नोकर आला आहे, त्याला खाण्यापिण्याचा विषय असतो, त्याच्या पगाराचा विषय असतो, आणि तिसरा विषय सुट्ट्यांचा असतो. आलं लक्षात, हे 3 विषय तर कंपल्सरी ठरलेले असतात नोकराच्या बाबतीत. आता वेटरच्या बाबतीत असो, तर हा काय म्हणतो एजंट, कसं पटवून देतोय बघा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची गरज लागणार नाही. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या त्यांनी बघा इथं, खाण्यापिण्याचा, पगाराचा आणि कामचुकारपणाचा, या 3 गोष्टींचा काय सांगतो, विचार करायची गरज नाही आहे. तो काय म्हणतो, परत आणखी एक गोष्ट महत्त्वाची तर समजून सांगतो, तो रोबोट जो आहे तो मानवी वेटरपेक्षा दुपटीने काम करेल. आपण पाहतो ना बघा ना, कॅल्क्युलेटर असेल, हे असेल काय, वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल, दुप्पट वेगाने काम करते ना. बघा ना, कुठलीही मशीन मानवापेक्षा दुप्पट वेगाने काम करते, काम व्यवस्थित चोखपणे करत असते. हे सगळं तो एजंट त्यांना समजून सांगतोय, कोणाला, सोमनाथला आणि राजाभाऊला. पण लाखाची गोष्ट निघाल्यावर हे उठले आणि निघाले. आता हा वेटर काय म्हणतोय, तुमची दुप्पट कमाई दुप्पट करून दिली, याची ह्याने काय केलेले, खात्री दिलेली. खात्री देणे, विश्वासात घेऊन सांगणे की माझ्या विश्वासावर घेऊन जा, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे. बघा आता त्याच्यानंतर तो सांगतो, म्हणजे तो एजंट आहे तो स्वतःच्या ह्याच्याविषयी सांगतो की ते रोबोट किती चांगले. त्याचं तो काय, जसा प्रत्येक दुकानदार स्वतःच्या वस्तूविषयी गिरायकाला पटवून देत असतो, तशा प्रकारे या वेटरने काय केलेले, या एजंटने काय केलेले समजावून सांगितले की रोबोट काय काय करू शकतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर दुसऱ्या उतारामध्ये आपण पाहूया. बघा, एजंटच्या रोजच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा मिळून दोघेही गेली 4 वर्ष हॉटेल चालवत आहोत. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो, पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडणे करणे अशा तक्रारींमुळे आम्ही हैराण झालो होतो. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. मनामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलं आहे. आता बघा, ह्या दुसऱ्या उतारामध्ये लेखकाने असं सांगितले, हे जे आहेत ना सोमनाथ, आणि त्याला उर्फ त्याचं नाव काय दिले, सोमा. आता म्हणजे काय असतं ना, शॉर्टकट नाव किंवा टोपण नाव जे असतं ना, तसं त्या सोमनाथ त्याचा मित्र होता, तर त्याला काय टोपण नाव सांगितले, सोमा. आता या दोघांमध्ये एक हॉटेल होतं, आणि ते किती दिवसापासून होतं, 4 वर्षापासून हे दोघं हॉटेल चालवत होते. त्या हॉटेलचं नाव काय होतं, हॉटेल हेरिटेज. आता बघा, ते हॉटेल जे होतं ना, त्याचं हे दोघं सांगतात की राजाभाऊ, की कुठलाही जर प्रश्न असला तर काय चुटकीसरशी, म्हणजे पटकन चुटकीसरशी सोडवणे, शीघ्र सोडवणे, खूप पटकन सोडवणे. चुटकी वाजवायचं माहिती तुम्हाला, असा आवाज येतो, म्हणजे चुटकी वाजवली की काम झालं, असं. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारे हे पटकन काम सोडवायचे, कुठलाही प्रश्न असू द्या त्या हॉटेलचा सोडवायचे. पण एक विषय होता बघा इथं, काय झालं की वेटरचा प्रश्न जरा त्यांचा काय झाला, अपवाद होता. म्हणजे तो सुटत नव्हता लवकर. अपवाद असणे, सगळ्या गोष्टींच्या वेगळं असणे. आलं लक्षात. म्हणजे सगळे प्रश्न सोडवले जायचे, पण एक अपवाद होता, कोणता, तो वेटरचा प्रश्न. आता काय होतं बघा, ते सांगतात की ह्या वेटरचा प्रश्न का, म्हणजे असं त्यांना अवघड वाटत होता बघा, की काय व्हायचं, वेटर त्यांचे का बदलले जायचे, की त्यांच्या बघा कटकटी काय असायच्या, काय बघा, कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे आणि भांडणं करणे. कोणत्या कोणत्या तक्रारी सांगितल्यात वेटरविषयी, तर राजाभाऊने बघा, कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे आणि भांडणं करणे हे राहतच बघा. ते वेटर लोक म्हणजे हे अशा गोष्टी, कामचुकारपणा म्हणजे काय, एखादं काम सांगितलं, एखाद्याला जेवायला टेबलवर ताट नेऊन दिलं, डिश नेऊन द्यायची, ताट नेऊन द्यायचं नाही, पापड दिलं, लोणचं द्यायचं नाही, अशा प्रकारे ह्या कामचुकारपणा झाला. त्याच्यानंतर आणखी काय करतात बघा, दांड्या मारायच्या. दांड्या मारणे म्हणजे सुट्ट्या घेणे, आहे का नाही. कंटाळा आले की सुट्ट्या घ्यायच्या, काहीतरी खोटं कारण मालकाला सांगायचं आणि सुट्ट्या घ्यायच्या, म्हणजे हे 2-3 कारणं बघा. आणि भांडणं करणे, भांडणं तर आपसात होतच असतात त्यांच्यामध्ये, असं असतं. मग या 3 गोष्टीमुळे काय झालं, हे हैराण झालते. आणि त्याच्यामुळे काय झालं बघा, आता वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब कोणती सांगितली, त्यांचा वेटर एक मनोज. वाळवंटातील हिरवळ म्हणजे सगळ्यात वेगळी गोष्ट. वाळवंटात हिरवळ म्हणजे चुकीने आलेली गोष्ट, असं का होईना. आता वाळवंटात हिरवळ बघायला भेटते का, नाही. म्हणजे ह्या वेटरचा प्रश्न एवढा मोठा होता त्यांचा, पण त्याच्यात एक चांगली गोष्ट होती, कोणती, वाळवंटातली हिरवळ, तो म्हणजे यांचा वेटर मनोज. तो त्याच्यामध्ये बरेच दुर्गुण होते, पण त्याचे 2 गुण इथं लेखक सांगितले आहेत बघा त्या राजाभाऊने. कोणते,
प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान. प्रामाणिकपणा म्हणजे काय, चोरी न करणे, खोटं म्हणजे प्रामाणिक, खरं वागणे, आलं लक्षात. आणि दुसरं काय सांगितलं, ते प्रसंगावधान. तर प्रसंगावधान या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, की प्रसंग जसा वेळ येईल त्याप्रमाणे निर्णय घेणे किंवा प्रसंगानुसार तुमची बुद्धीचा वापर करणे, तुमची चालाकी दाखवणे, बुद्धीचा वापर करणे, योग्य निर्णय घेणे, त्याला म्हणायचं प्रसंगावधान, आलं लक्षात. कारण धड्याचं नावच काय बघा, निर्णय. ते प्रसंगावधान म्हणजे काय, योग्य वेळी अचानक आलेल्या संकटातून योग्य निर्णय घेणे, आलं लक्षात. बघा आता लेखकांनी ह्याचा गुण हा सांगत असताना लेखक पुढं असं म्हणतात बघा, वेटरचा प्रश्न कायमचा निकाल काढण्यासाठी आम्ही 4 रोबो खरेदी केले. मी आणि मनोजने त्यांना रामू, शामू, दीपू आणि विजू अशा हाका मारण्यास सुरुवात केली. आमचे दिवस बघता बघता पालेटले हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6पर्यंत 4ही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच चालू केला की ते गुड मॉर्निंग सर असं म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र व तत्पर सेवा याचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यात जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली. आता बघा यांनी काय केलं, हा वेटरचा प्रश्न जो होता ना ह्यांचा, तर तो सोडवण्यासाठी काय केलं बघा यांनी, की जवळजवळ काय केलं ते, त्यांनी 4 रोबो खरेदी केले ते, आलं लक्षात. आता ह्या रोबोचा विषय असं झालं बघा, त्यांना नाव काय काय दिलं ते, रामू, शामू, दीपू आणि विजू अशी 4 नावं दिली ते. आता काय झालं, ही वेटर इतके म्हणजे हे जे होते ना रोबो इतके छान काम करू लागले बघा. इथं सांगितलं जातं की रात्री 11 ते सकाळी 6पर्यंत त्यांचे चार्जिंग व्हायचे. रात्री 11 ते सकाळी 6. त्याच्यानंतर काय व्हायचं बघा, सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे घातले जायचे त्या रोबोला आणि त्यांचं पॉवर स्विच कुठं होतं, डाव्या खांद्यावर. पॉवर स्विच म्हणजे बटन चालू करायचं, तर कुठं होतं, डाव्या खांद्यावर. आता ते एकदा पॉवर स्विच चालू केलं तरी ते काय करायचे, गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला सुरुवात करायची, आलं लक्षात. आणि बघा म्हणजे ती जी कंपनी होती ना आपण पाहिलं की रोबोटची, तर त्यांची सर्व्हिस चांगली होती बघा. दर 2 महिन्यात तो काय करायचा, इंजिनियर यायचा आणि रोबोचं काही दुरुस्त करायचं असेल ते सर्व्हिसिंग करायचं, आलं लक्षात. मग आता काय व्हायचं, हे रोबोची सर्व्हिसिंगला जेव्हा इंजिनियर यायचं तेव्हा ह्यांनी काय केलं, स्वतः त्याच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकून घेतल्या. आता काय झालं, या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे काय झालं बघा, हॉटेलमध्ये स्वच्छता, टापटीप, विनम्र व तत्पर सेवा, हे बघा ह्या सगळ्यांचा परिणाम काय झाला, 2 ते 3 महिन्यात काय झालं, दिवसेंदिवस त्यांची कमाई वाढू लागली. जसं त्या एजंटनी सांगितलं होतं ना, तुम्ही एकदा आमचं रोबो घेऊन तर बघा तुमची कमाई, तुमचं हॉटेल खूप चालल्याशिवाय राहणार नाही. तर त्याची खात्री बरोबर राहिली, आलं लक्षात. म्हणजे त्यांनी जी खात्री दिली ती अगदी खरी ठरली. अशा प्रकारची म्हणजे ते जे 4 होते ना, रामू, शामू, दीपू आणि विजू, या चौघांनाही हे 4 वेटर जे त्यांनी खरेदी केले होते, तर त्याच्यामुळे काय झालं होतं बघा, त्यांच्या हॉटेलच्या कमाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, कमाई वाढली होती त्यांची. अशा प्रकारे इथं वर्णन केलेलं आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा की सांगितलेलं आहे की हॉटेल इथं सांगतात बघा, ते जेव्हा वेटर काम चालू करायचे पुढच्या ह्याच्यामध्ये असं सांगतात लेखक बघा, दुसरा वर्ष सुरू झाला. आता हे काय 2 ते 3 महिन्यात रिझल्ट दिसला, त्याच्यानंतर दुसरं वर्ष चालू झालं. आता काय झालं बघा, दुसरं वर्ष चालू झाल्यानंतर बघा त्यांनी सांगितले की कंपनीने आम्हाला सांगितलं यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2.5 ऐवजी 5,000 रुपये पडतील. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण शिकू शकतो आणि रोबोटचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहे, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. विशेष म्हणजे सर्व वेटरचे काम महिनाभर सुरळीत चालू होतं, त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आता लक्षात घ्या काय झालं, त्या कंपनीने मग यांना हे चालू केलं. कंपनीने काय सांगितलं, दुसरं वर्ष चालू झालं ह्यांचं रोबोटचं. कंपनी काय म्हणते की त्याची जी सर्व्हिसिंग होती ना 2,500, ती काय केली 5,000 रुपये केली यांनी. आता सर्व्हिसिंगची फी वाढली की यांना परवडण्यासारखं नव्हतं. हॉटेलला गिरायकच तर किती का असणार, म्हणून त्यांना ते शक्य नव्हतं परवडणं. मग ते काय म्हणले, आपण काय करू की रोबोट जो आपण पाहिलं ना की मागच्या उतार्यात, ते काय करायचे, तो मेकॅनिक आला की दुरुस्तीला की स्वतः त्या मेकॅनिकजवळ थांबायचे. मग बरीचशी कामं यांना येत होती. मग ती कामं शिकून घेतल्यामुळे त्यांनी काय सांगितलं की आपण हे सगळं करू शकतो. तर आणि जर काही थोडीफार अडचण आली तर काय होतं माहिती का, किरकोळ म्हणजे छोटीशी कशी अडचण आली तर काय आहे ना,
ते किरकोळ दुरुस्ती म्हणायचं त्याला, किरकोळ म्हणजे छोटी मोठी. तर ते रोबोचे मेकॅनिक त्या शहरात पण उपलब्ध आहेत. म्हणजे ते त्यांचे कंपनीचा जो इंजिनियर आहे तो बोलवायची किंवा कंपनीची सर्व्हिस घ्यायची गरज नाही असं त्यांना वाटलं आणि हे सगळं त्यांनी स्वतः करायला सुरुवात केली. म्हणजे 4च्या 4 रोबोटची सर्व्हिसिंग स्वतः केली. आता काय झालं, ह्या सगळ्यामुळे आपण 20,000, बघा ना, एका रोबोटची सर्व्हिस 5,000, डबल भाव वाढले की नाही, मग 4चे किती झाले 20,000. मग आपण 20,000 रुपये वाचवले याचा आनंद त्यांच्या मनात होता. म्हणजे लक्षात घ्या किती भारी गोष्ट. म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं ना, आता आपण भाजीला गेलो, कुठं मार्केटला गेलो, एखाद्या ड्रेसची किंमत समजा दुकानदाराने आपल्या 400 सांगितली, आपण तो 300 आणलो, आपल्याला किती आनंद होता, मी 100 रुपये वाचवले, हे की नाही. मग लगेच येताना त्या 100 रुपयाचं काहीतरी खायचं आपल्याला असं. म्हणजे लक्षात घ्या, मग लेखक ह्याला राजाभाऊला एवढा आनंद झाला की आपण काय केलेलं आहे, 20,000 रुपये वाचवले होते, आहे की नाही. याचा आनंद त्यांना खूप झाला होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही असं ते सांगतात. बघा काय झालेलं आहे पुढं. बघा, त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती. लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. शामूकडे बोट दाखवून दोघं तिघं तावातावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेले एकजण शामूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिट अगोदर बेनं माजलेल्या वळूगत हुंदडत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलाला बसलेली बाई तिच्या मांडीवर बाळाकडं बोट करून म्हणाली, माझ्या तान्यापोराला भूक लागली आहे म्हणून 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय. पोरगं झोपलंय म्हणून बरं, नाहीतर एवढ्या येळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं. परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी. बघा आता असं सांगितलं बघा, त्याची बॅटरी क्षीण झाली असावी म्हणजे कमी झाली असावी म्हणून त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी म्हणजे अशी अक्षरे असलेले बटन 4-5 वेळा दाबले. काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखं काम करू लागला. हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमधून शामू मनोजसोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. बघा आता काय झालं ना, हे रोबोच आहेत ना शेवटी. मग आता काही वेळा अशा अडचणी निर्माण होतात. काय होतं ना, म्हणजे हॉटेलमध्ये ऑर्डर दिली जेवणाची असेल कशा असेल, ते न लवकर आली की लोक काय करतात, चिडतात. मग आता इथं काय झालं बघा की एक दिवशी दुपारी 1ची वेळ होती. त्यावेळेस काय झालं, लंच सेक्शनमधून म्हणजे जिथं लंच जेवायला असतात लोक तिथून काय झालं, गोंधळ ऐकू आला. आता हे गोंधळ ऐकूला राजभाऊ पटकनमध्ये गेले. सोमाला काउंटरवर बसवलं, सोमनाथला, आहे की नाही, त्याचं असं टोपण नाव सोमा आपण पाहिलं. तर सोमनाथला तिथं बसलं आणि ते गेले. तर ते शामू जो त्यांचा रोबो होता ना, त्याच्याकडे बोटं दाखवून दोघं तिघं तावातावाने म्हणजे असं रागून चिडून म्हणत होते, काय मालक, हे कासव कुठून आणलं? म्हणजे काय झालं तर शामूला त्यांनी कशाची उपमा दिली होती, कासवाची. कशामुळं, तो दमाने काम करत होता आणि तो किती सावकाश काम करतो बघा असं म्हणतात. आणि दुसराच लगेच त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी दुसरं एक टोपी घातलेलं शामूकडे बोट दाखवून काय म्हणतो, 15 मिनिट अगोदर बेनं माजलेल्या वळूगत हुंदडत होतो. मला जेवणाचं ताट आणून दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसन गळलं बघा. आता हे खेड्यातले असतील. तो काय म्हणतो बघा, मला ह्याने ताट 15 मिनिटं पुरी तर चांगलं हुंदडत होतं. वळू म्हणजे सोडून दिलेलं एक बैल, छोटंसं ते बैल असं, म्हणजे बैलाचं, गाईचा जो बैल असतो ना, ते वळू म्हणतात बघा त्याला, सोडून दिलेलं असतं. ते कुठलंच काम करत नाही असं. ते वळूसारखं हुंदडत होतं म्हणजे हिंडत होतं इकडून तिकडं. आणि ताट आणून दिलं जे हिंडत होतं आणि हिंडता त्याचं अवसन गळलं. अवसन गळणे, अंगातली सगळी ताकद निघून जाणे. आणि त्याच्यानंतर तो काय करतो बघा, त्याचा तिकडंच जाऊन बसले. परत मला काही देईना बिन काही नाही. आणि त्याचं बोलणं संपत नाही लगेच एक कोपऱ्यातल्या टेपल्यावर एक बाई बसली होती. ती काय म्हणती, तिच्या मांडीवर एक बाळ झोपलेलं होतं, त्याच्याकडे बघून म्हणती, माझ्या पोराला भूक लागली होती, 1 कप दूध आणायला सांगितलं, 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय. म्हणजे बघा ती बाई सांगते 1 घंटा झाला याला सांगितलं मी त्या रोबोला. त्याचं नाव काय होतं बघा, श्याम. तर त्याला सांगितलं शामूला की दूध आणून दे. त्याने काय आणून दिलं नाही. 1 तास झालं सांगितलं. शेवटी ते लेकरू झोपी गेलं म्हणून बरं, नाही तर काय झालं असं ते आत्तापर्यंत ती सांगते की 3 वेळा रांगत जाऊन ते दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं. अशा प्रकारे तक्रारींचा पाडा त्या लंच सेक्शनमधून त्यांना राजाभाऊला ऐकायला येत होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा, मग त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ झाला आहे म्हणून त्यांनी काय केलं बघा, ते शामूला घेऊन पटकन काय केलं, मध्ये गेले बघा, किचनमध्ये गेले. तिथे गेलं काय केलं, त्यांची ते बॅटरी क्षीण होणे म्हणजे बॅटरी लो होणे आलं लक्षात. जशी मोबाईलची बॅटरी असते तशी त्याची बॅटरी लो झाली असेल असं त्यांना वाटलं. मग त्यांनी एनर्जी असे अक्षरे असलेलं बटन होतं बघा त्याच्या पोटावर, तर ते दाबलं. कोणतं अक्षर होतं बघा, ते एनर्जी असलेलं बटन. तर ते दाबलं की ते काय आश्चर्य, तो पहिल्यासारखं काम करायला लागला. हे पाहून आनंद गगनात मावेना, खूप आनंद होणे आलं लक्षात. म्हणजे
खूप मोठा आनंद होणे, त्याला म्हणायचं आनंद गगनात मावेना. आता हे झाल्यानंतर काय झालं बघा, आणि हे सगळं मिटलं मग, आणि मग तो शामू मनोजसोबत ठेवून तो काउंटरला येऊन बसला. अशा प्रकारे त्याने तो प्रॉब्लेम सोडवला होता. ठीक आहे. बघा आता त्याच्यानंतर काय होतं, हा जो त्यांचा समस्या निर्माण झाली ती लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकत होता तो सॉल्व्ह झालेला होता, सुटलेला होता. ठीक आहे. आता परत काय झालं बघा, शामूला दुरुस्त केल्याचा माझा आनंद फार काळ टिकला नाही. मनोज घाबरलेला आवाजात मला सांगत आला, मालक लवकर चला, तिकडे सगळ्यांनी गोंधळ घातला. मी जाऊन पाहिलं तर शामू बराबर ताटं उचलत आहे आणि पुन्हा मांडतोय. अनपेक्षित अनाकलनीय प्रकार गिऱ्हाईक एकमेकांकडे पाहून तर कधी शामूकडे अचंबित नजरेने पाहत आहे असे दिसले. किती भारी. आता बघा यांनी काय केलं, ते शामू काम स्लो करायला म्हणून त्याला किचनमध्ये नेलं त्या रोबोला, त्याच्या पोटावरचं एनर्जी बटन दाबलं. त्याच्यानंतर काय झालं बघा, ते एनर्जी बटन दाबलं, त्याला एनर्जी आली आणि त्याने काय केलं, काय गोंधळ चालू केला, परत आवाज आला बघा. काय तो आनंद ह्याचा टिकला नाही की मी दुरुस्त केलं शामूला. काय झालं, लगेच तिथून आवाज आला परत. मनोज घाबरलेला आवाज सांगायला, चला चला गोंधळ चाललाय, चला बघायला. शामू काय करत होता तिथं माहिती का, भराभर ताटं उचलायचा आणि ठेवायचा, उचलायचा आणि ठेवायचा. अनपेक्षित म्हणजे ज्याची अपेक्षा नाही असे अनपेक्षित. आलं लक्षात. त्याच्यानंतर अनाकलनीय, जे आकलन होत नाही, समजत नाही प्रकार, अचानकपणे जो समजत नाही असा काहीतरी प्रकार घडत होता. आणि त्याच्यामुळे गिऱ्हाईकं तर सगळी एकमेकांकडे बघायला लागली आणि ती कधी कधी काय व्हायची, एकमेकांकडे बघायची तर कधी शामूकडं. अचंबित होऊन पाहणे म्हणजे अचंबित नजरेने आश्चर्याने पाहणे, अशा प्रकारचा गोंधळ परत चालू झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलावून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले. तेव्हा तो म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरने विना तक्रार तुमची सर्व कामं 15 तास अखंडपणे केली आहेत. एका वर्षानंतर केवळ पैशाचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतरच फजितीचे प्रसंग घडले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचा रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना चालतील, नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवे वेटर किंवा रोबो. ठीक आहे. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला कसलीही अडचण किंवा त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. तुमचा निर्णय लवकर कळवा, कारण रोबो वेटरची मागणी खूप वाढली आहे. आता बघा काय झालं, एवढा सगळा गोंधळ ऐकून मग यांनी काय केलं, परत ते कंपनीच्या एजंटला बोलवून घेतलं, त्या इंजिनियरला सर्व्हिसिंगसाठी. मग तो आला, त्यांनी सर्व्हिसिंग केली आणि मग ते सोमानी जो होता त्याला राग आला. तो काय म्हणतो त्या वेटरला, त्या रोबोच्या इंजिनियरला सर्व्हिसिंगला आलेल्या, सुनावलं म्हणजे सांगितलं, रागवलं असं नाही का, सुनावलं म्हणजे ऐकून दाखवलं, हे तुमचे रोबोट म्हणे काही कामाचे नाही तर खूप नुकसान होतं, अशा प्रकारे त्यांनी त्याला सुनावलं. आणि मग तो म्हणत होता, मग आमच्या रोबोटमध्ये काही गोंधळ नाही आहे, बिना तक्रार आमचे रोबोट 15 तास काम करत होते, पण तुम्हीच काय केलं, पैशाचा विचार केला आणि सर्व्हिसिंगला बोलवलं नाही. सर्व्हिसिंग न झाल्यामुळे ते रोबोट बिघडले आणि आता ते 1 महिना चांगले चालतील, पण नंतर मात्र तुम्हाला नवीन काय करावं लागतील, वेटर घ्यावे लागतील. आणि त्याची क्वालिटी ह्या रोबोपेक्षा सुद्धा उत्तम आहे, कारण की काय, ते रिमोट कंट्रोल सिस्टीम आहे. म्हणजे तुम्ही टेबलावर बसून सुद्धा, जसं आपण घरी बसून लांबून बसलो तरी टी व्ही आपण चालू करतो, बंद करतो, आवाज कमी जास्त करतो, म्हणजे कंट्रोल करतो, तशा प्रकारे तुम्ही त्या रोबोटला तुमच्या काउंटरवर बसून सुद्धा कंट्रोल करू शकता. अशा प्रकारचे नवीन रोबोट आलेले आहे. तुम्हाला घ्यायचे असते तर आम्हाला लवकर कळवा, कारण की काय, या रोबोटची मागणी खूप वाढलेली आहे. अशा प्रकारे तो आलेला, दुरुस्तीला आलेला जो असतो ना इंजिनियर, तो या दोघांना सांगतो. आलं लक्षात. बघा नंतर काय होतं ते बघा. सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली. रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि फजिती झालेली आठवायची की रोबो वेटर नकोसे वाटायचे. अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता, त्यामुळे सर्व बाजूने विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं. आता विषय असा झाला बघा, ह्यांनी म्हणजे हे 2 जणचं हॉटेल होतं ना ते, तर मग आता काय झालं की ते सर्व्हिस इंजिनियरने सांगितलं, तर ते चर्चा करायला यांनी चालू केली. मग काय व्हायचं बघा, सोमा ठाम होता की रोबो वेटर नको, पण लेखक राजा बोल कधी कधी कसं वाटायचं की घ्यावं की नाही, द्विधा मनस्थिती. म्हणजे काय, करू का नको, असं, हे करू का ते करू, दोन्ही एक निर्णयाबद्दल असं मनचल विचल होणे. आलं लक्षात. त्याला म्हणतात द्विधा मनस्थिती, आहे का नाही. आता मग काय झालं बघा, तुम्हाला उदाहरण सांगू. समजा तुम्हाला सर्दी झाली आणि शाळेच्या बाहेर बंबई गोळा विकायला, मग तो बर्फ गोळा दिसला की खावा वाटतो आणि सर्दी झालेली, मग तुमची काय होते, इथं द्विधावस्था होते. आलं लक्षात. ह्याला म्हणायचं द्विधा मनस्थिती. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय होतं सांगितलेलं बघा. आता त्यांना वेटरचं हे करायला, म्हणजे मागणी करायला 1 महिन्याचा काळ होता. मग ह्याला राजा बोला का नको वाटायचं, कधी वाटायचं
की हे ठेवावं काय, इंजिनियरचं बोलणं आठवले वाटायचं रोबो घ्यावे का, आणि फजिती आठवले वाटायचं नको घ्यायचं. आलं लक्षात. इंजिनियरने सांगितलं होतं ना हे छान काम करतील, नवीन आलेत आता परत, आणखी ते रिमोट कंट्रोलवर आहेत, अशा प्रकारचं मग त्यांना कधी कधी वाटायचं घ्यावं. मग सोमा तर ठाम होता की नाहीच घ्यायचे रोबो, पण राजाभाऊला वाटायचं कधी घ्यावं, फजिती आठवले की नको वाटायचं, आणि ते इंजिनियरचं बोलणं आठवलं की घ्यावं वाटायचं. अशा प्रकारची द्विधावी मनस्थिती त्या दोघांची त्या किंवा राजाभाऊची इथे झालेली दिसून येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूयात बघा. आता सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, कारण हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. साधारण 35ची एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून AC रूममध्ये गेली. AC रूमकडे रोबो रामूची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेले. AC सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. 5-10 मिनिटांनी AC रूममधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखं वाटू लागला. काही वेळाने एकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू आले. तेव्हा मी रामूला AC रूममध्ये पाहून येण्यास सांगितले. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपले आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत असे सांगून तो किचनमध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला AC रूममध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता, तोंडातून फेस येत होता. ती मनोजला ड्रायव्हरला बोलवून आणण्यास सांगितले. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरने तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हर तेथील जबाबदारी सोपून मी हॉटेलकडे परतलो. बघा आता म्हणजे काय झालं बघा, एक दिवस अचानक सगळं सुरळीत चालू होतं. याचा परिणाम त्या गोष्टीचा झाला काय, यांचं गिराईक बरंच कमी झालं त्या गोंधळामुळे, हे की नाही. पण विषय असा झाला होता की बघा, एकदा एक असंच त्यांची घटना घडली. काय झालं बघा, दुपारी 12:30ची वेळ होती आणि एक बाई 35ची होती बघा, म्हणजे 35 वर्ष वयाची असं साधारणपणे. ती कारमधून तिच्या 2 मुलांसह उतरली आणि AC रूममध्ये गेली. AC रूममध्ये गेल्यावर काय झालं, तिने ऑर्डर दिली. मग तिकडं कोण गेलं होतं बघा, AC रूमकडं रामू रोबोची ड्युटी होती. तर रामू गेला, त्याने ऑर्डर घेतली आणि ऑर्डर नेऊन दिली AC त्या रूममध्ये. 5-10 मिनिटांनी मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तो मोठ्याने आला परत आवाज. मग ह्याला राजाभाऊला वाटलं काहीतरी गोंधळ आहे, म्हणून त्यांनी काय केलं, रडण्याचा आवाज मोठ्याने ऐकून रामूला सांगितलं AC रूममध्ये बघून ये काय झालं. रामू काय म्हणतो माहिती का, मालक सगळं व्यवस्थित आहे, मॅडम झोपलेले आहेत आणि दोन्ही मुलं रडत आहेत. आणि तो किचनमध्ये निघून गेला. मग ह्याला शंका आली की नेमकं काय झाले. मग त्यांनी काय केलं, मनोज नावाच्या त्या वेटरला AC रूममध्ये पाठवलं. मनोज घाबरलेल्या अवस्थेत हाका मारू लागला आणि तिकडं गेलं. लक्षात आलं, मग तो सांगत होता की बघा, ती बाई जी बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि तिच्या सगळ्या अंगाला घाम, सगळ्या अंगाला घाम फुटला होता आणि तोंडातून फेस येत होता. आणि मग ह्यांनी काय केलं, पटकन मनोजला सांगितलं त्याच्या ड्रायव्हरला बोलून आण. मग ते मनोज, तिचा ड्रायव्हर, आणि ह्यांनी काय केलं मग पटकन बघा, मनोज तिचा ड्रायव्हर आणि त्याचा तो मनोज होता, तो ड्रायव्हर त्या, आणि हे राजाभाऊ यांनी काय केलं तर त्या बाईला गाडीत टाकलं होतं, तिच्या मुलांना तिला, आणि उपचारासाठी डॉक्टरकडे नेलं होतं. मग डॉक्टरांनी काय केलं तर पुढील उपचार तिचे सुरू केले तातडीने, म्हणजे गडबडीत, पटकन, लवकर, तातडीने, ताबडतोब, अशा प्रकारे बघा. आणि ती बाई 1-1.5 तासानंतर परत शुद्धीवर आली होती. मग ती बाई शुद्ध राहायला काय झालं, राजाभाऊने काय केलं, मनोज आणि ड्रायव्हरवर तिथली जिम्मेदारी सोपवली, तिथली जबाबदारी, तो हॉटेलकडे परत आला. म्हणजे एवढी सगळी घटना झाली बघा. आता हा रोबोट असल्यामुळे तो रोबोट काय म्हणला माहिती का, काही नाही. ते काय झालं बघा, ते AC रूममध्ये जी बाई गेली तर तिची ऑर्डर घेतली त्या रोबोनी. तर ते तिथं बघा कोणाची ड्युटी होती बघा, तर सांगितले की रामूची. आता तिथं त्यांनी काय केलं, ऑर्डर घेतली, AC रूममध्ये तिला जे पाहिजे ते नेऊन दिलं. पण ते रडण्याचा आवाज आला, त्यांनी सांगितलं राजाभाऊनी काय झाले बघून या. पण तिकडे गेल्यावर हा काय म्हणतो, आता तो शेवटी रोबोच, त्याला काय करणार. तो म्हणला बाई झोपली आणि दोन्ही मुलं रडत आहेत. लेखकाला संशय आला काहीतरी गोंधळ आहे, म्हणून लेखकाने काय केलं, त्यांचा जो मनोज वेटर होता त्याला पाठवलं. आता तो गेल्यावर काय झालं बघा, मनोज वेटर गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्या बाईच्या तोंडाला फेस आलता, तिच्या सगळ्या अंगाला घाम फुटला होता. हे सगळं चित्र बघून त्यांनी पटकन मालकाला बोलवलं. मग ते राजाभाऊ तिथं गेले आणि त्यांनी काय केलं बघा, तर मनोज त्याच्या ड्रायव्हरला बोलून घेतलं. मग त्या ड्रायव्हरच्या आणि मनोजच्या मदतीने त्या बाईला तिच्या 2 मुलांना गाडीत टाकलं आणि तिला पुढील उपचारासाठी तिला दवाखान्यात नेण्यात आलं लक्षात. आणि मग ती बाई 1-1.5 तासांनी काय झालं, शुद्धीवर आली, असं इथं सांगितलेलं आहे. आलं लक्षात. आता बघा नंतर काय सांगितलेलं बघा, म्हणजे काय असतं ना, बोलूया आपण. बघा, मी त्या बाईची भेट घेतली, नंतर डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. येथे आणलं, लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. त्यांना आता कसलाही धोका नाही, त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे.
म्हणजे बघा एक रोबो आणि माणसामध्ये काय फरक आहे. इथं सांगितलं ना सुरुवातीलाच, भावना, संवेदना. आता तिथं रामूची ड्युटी तर आपण पाहिलं. रामू काय केला, गेला आणि आला आणि सांगितलं काय की त्या बाई झोपल्यात म्हणून. म्हणजे त्याला काही समजलं का, तिच्या तोंडाला फेस आलेला आहे, ती बेशुद्ध पडलेली, तिची मुलं रडतायत, ह्याचं काहीच गांभीर्य त्याच्या लक्षात आलं नाही. आलं लक्षात, भावना संवेदनाच नाही, ते यंत्र आहे शेवटी. पण मनोजला जेव्हा पाठवलं मग ती परिस्थिती कळली आणि त्याच्यामुळे जेव्हा हे सगळं झाल्यानंतर ते बाईला दवाखान्यात नेल्यावर ती शुद्धीवर आल्यानंतर काय झालं बघा, डॉक्टरला जेव्हा हे भेटले तेव्हा डॉक्टरने काय सांगितलं, तिची ब्लड शुगर काय झालं कमी झाली म्हणून ती बेशुद्ध पडली होती. तुम्ही लवकर दवाखान्यात आणलं म्हणून बरं, नाही तर ती केस हातावर गेली असती म्हणजे मी तिला वाचवू शकलो नसतं. अशा प्रकारे डॉक्टरांनी सांगितलं आणि हे सुद्धा म्हणले की तिला विश्रांतीची गरज आहे. आलं लक्षात. आता पुढं काय सांगतात बघा, रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी एसी रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलत्तर, बाईचा जीव वाचला. काय जबरदस्त बघा. आता हे सगळी घटना घडली म्हणजे यांच्या हॉटेलमध्ये सारखं काही ना काही घटना घडत आहेत. आता ही घटना घडल्यानंतर काय झालं, जेव्हा सगळं व्यवस्थित झालं, ती बाईला डिस्चार्ज दिला, ती घरी गेली. त्याच्यानंतर काय झालं बघा, अंथरुणावर पडल्यावर लेखकाच्या राजाभाऊच्या मनात असा विचार आला की बरं झालं मनोजला पाठवलं. मनोजला जर आतमध्ये पाठवलं नसतं तर ती बाई कदाचित म्हणजे काय झालं असं, तिचा अनर्थ झाला असा तिथं. आणि हॉटेलची नाचक्की होणे म्हणजे काय, सगळी जी जे हॉटेलविषयी सगळीकडे बाहेर चुकीची अफवा किंवा नाचक्की होणे म्हणजे आहे ती त्यांची किंमत कमी झाली असते त्या हॉटेलची. म्हणजे नाचक्की होणे म्हणजे बघा एखाद्या गोष्टीची म्हणजे खूप काय होणे बघा, तिच्याविषयी वाईट अफवा, वाईट बातमी पसरणे, त्याला नाचक्की होणे बघा. त्याच्यानंतर असंही सांगण्यात आलं आहे बघा की त्यांना हॉटेल बंद करावं लागलं असं. दैव बलवत्तर असणे म्हणजे त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून त्या बाईचा जीव वाचला असं इथं सांगितल्या जाते. आलं लक्षात. नाही तर हॉटेल बंद करायची वाईट वेळ त्यांच्यावर आली असते, अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर नंतर शेवटी काय सांगतात बघा, रोबो वेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट सहज स्पष्ट होती, ती म्हणजे रोबो वेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. मनोजच्या एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या, आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला, पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो, हेच खरं. नवीन रोबोट वेटर खरेदी करावे की करू नये याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीत होतो, परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपू गेलो हे मलाही कळले नाही. बघा आता इथं जेव्हा हे राजाभाऊ झोपण्यासाठी त्यांच्या पडलेले बघा खाली झोपायचं म्हणून, आलं लक्षात, अंथरुणावर. त्यावेळेस त्यांच्या विचार मनात आला, ती घटना आठवली त्यांना. मग त्यांना वाटलं अरे त्या बाईला मनोजला पाठवलं म्हणून बरं झालं, नाही तर काय अनर्थ ओढवला असता, हॉटेलची नाचक्की झाली असती, बदनामी झाली असती. आणि मग ते रोबोट खरेदी करायला यांना महिना होता. मग ही गोष्ट स्पष्ट झाली की ते रोबो वेटरमुळे काय होत होतं बघा, पैसा मिळत होता पण बदनामी जास्त वाटायला आली होती. हॉटेलमध्ये ज्या एकूण रोबो घेतल्यापासून ज्या घटना झाल्या होत्या, पैसा भरपूर भेटला पण हॉटेलची बदनामी झाली होती. आणि मनोजच्या एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला होता. कोणती कृती? त्यांनी पटकन प्रसंगावधान बघितलं, त्या बाईला फेस आलेला, घाम आलेला, पटकन मालकाला बोलवलं, आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे काय झालं तर तो बदनामीचा कलंक धुतला गेला होता. आणि दिवसभरात ज्या अनपेक्षित घटना घडल्या होत्या त्याला तोंड देताना यांनी काय देता माणुसकीचा धागा यांनी पकडून ठेवला. तर माणुसकीचा धागा, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, ह्याला म्हणायचं माणुसकी. आलं लक्षात. भेटती का कुठं सध्या? हां बघा तुम्ही आता हा माणुसकीचा धागा बघा. आता काय करायचं हॉटेल मालकाला, तिच्या एखादा तिच्याकडं मोबाईल नंबर भेटला असा, अगर तिच्या ड्रायव्हरकडे दिला संपला विषय, तिला गाडी टाकून. पण म्हणजे ते स्वतः गेले हॉटेल मालक त्या डॉक्टरकडे तिला घेऊन, ह्या सगळ्या गोष्टी ह्याला म्हणायचं माणुसकीचा धागा. बऱ्याच वेळेस आपल्या समोर कधी आपण बाहेर चाललो, अशा अनेक घटना घडतात की जिथं आपल्याला माणुसकी दाखवायची गरज असते, आपण तिथं तसंच समोर निघून जातो आहे की नाही. तर इथं हा विषय प्रकर्षाने आपल्या लक्षात येतो की काय असतं बघा, त्यांनी माणुसकीचा धागा पकडून ठेवला. आणि बघा इथं सांगितलंय माणूस श्रेष्ठ कशामुळे होतो तर माणुसकीने होतो. लक्षात घ्या, हे दोन शब्द आहे, माणूस आणि माणुसकी. आलं लक्षात. तर माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ होत असतो. आलं लक्षात. बघा श्रेष्ठ व्हायचं आहे का मग, तर कशामुळे होणार आहेत? माणुसकी जर दाखवली तर. माणुसकी म्हणजे काय? भुकेलेलं अन्न, ताणलेलं पाणी, ज्याला गरज आहे त्याला आपल्याच्याने होत असेल तेवढी सहजासहजी मदत करणं, आलं लक्षात, त्याला म्हणायचं माणुसकी. बघा नवीन रोबोट खरेदी करावी की नाही ह्याबद्दल लेखकाच्या मनात त्या राजाभाऊच्या मनात द्विधा मनस्थिती होती. परंतु हा जो प्रसंग झाला, ही जी घटना झाली ना, त्या बाईला चक्कर आली वगैरे, BP लो झालं तिचं, हे सगळं काय झालं तिला,
शुगर एकदम कमी झाली. ह्या सगळ्या घटनांमुळं काय झालं की त्याने विचार केला राजमुनी का आता द्विधा मनस्थिती संपली होती, हे घेऊ का नको रोबो, ती संपली. आणि काय निर्णय झाला तर रोबो घ्यायचे नाही, साहजिकच आहे. आणि जेव्हा हा निर्णय ठरला तेव्हा त्या राजाभाऊंना काय झालं, शांत झोप लागली होती. त्यांना कधी झोप लागली हेही त्यांना कळालं नाही. अशा प्रकारचं वर्णन ह्या धड्यामध्ये आलेलं आहे. बघा, एकच निर्णय तुम्हाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, उच्च नीच बनवित असतो किंवा माणुसकी तुमची कळत असते त्या निर्णयातून. आलं लक्षात? म्हणून पाठाचं नाव काय दिलेलं आहे, निर्णय. आलं लक्षात? बघा ना, त्यावेळेस जर तिला दवाखान्यात नेण्याचा पटकन निर्णय घेतला नसता तर कदाचित ती बाई तिथं काही वाईट घडलं असतं. आलं लक्षात? अनपेक्षित चुकीचं म्हणजे वाईट घडलं असतं, हाताबाहेर केस गेली असते असं डॉक्टर म्हटले की नाही. म्हणजे हा जो निर्णय असतो संवेदना, भावना आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माणुसकी. जर माणुसकी जपली तर नक्कीच अशा गोष्टी घडत राहतात चांगल्या. आलं लक्षात? म्हणजे माणुसकी म्हणजे काय लक्षात आलं? जसं की त्या राजाभाऊनी काय केलं, हॉटेल मालकाने तिला गाडीत टाकलं आणि दवाखान्यात नेली, ही झाली माणुसकी. त्याच्या जागी दुसरा म्हणजे माणुसकी नाही दाखवणं म्हणजे काय घेणं नाही, आपल्या गाडीत नेऊन टाकलं, संपला विषय. असं म्हणजे आपल्याला सुद्धा ही माणुसकी दाखवायची. बऱ्याच वेळेस अशा घटना घडत असतात. एखाद्या मंदिराबाहेर आपण पाहतो अपंग व्यक्ती असतात ते किंवा एखादे अंध व्यक्ती, त्यांना रस्ता ओलांडायचा असतो. बऱ्याच गोष्टी असतात की ज्यांना मदतीची गरज असते. तर सहजासहजी आपल्याला होईल तेवढी आपण मदत इतरांना केली पाहिजे. आणि सोपी व्याख्या म्हणजे काय, भुकेलेलं अन्न तहानलेलं पाणी. आलं लक्षात? म्हणजे शक्य होईल तेवढं आपण. हे धडे कशासाठी आहेत बऱ्याच वेळेस तुम्ही लक्षात घ्या. रस्त्याने पाळीव प्राणी असतील, हे असेल बघा, एखादं कुत्र्याचं पिल्लू नालीत पडलेलं दिसते, चलता त्याला वरती आपल्याला काढायला काय हरकत आहे, आपण नाही काढत. आलं लक्षात? म्हणजे छोट्या गोष्टी असतात. कधी कधी काय होतं, एखादा अंध व्यक्तीला रस्ता क्रॉस करायचा त्याच्या लक्षात येत नाही, मग तिथं अपघात होण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळेस आपण त्याला मदत करायची. छोट्या गोष्टी असतात बघा, ज्या आपण मदत केल्यामुळे त्या गोष्टी सुटू शकतात. तर त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी. तर ती माणुसकी जपायला लेखकाने इथं सांगितलेलं आहे. आलं लक्षात? यंत्र हे मानवाची जागा घेऊ शकत नाही, हा संदेश या पाठातून लेखकाने दिलेला आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे इथे हा पाठ संपलेला आहे. ठीक आहे. या धड्यातून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय शिकायचं आहे, माणुसकी. माणुसकी म्हणजे काय, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आलं लक्षात? हीच आमची हे काय लक्षात आलं का, माणुसकी कशाला म्हणायचं, तर आपल्याला माणुसकी हा शब्दच नाही तर ती आपल्या कृतीतून आपल्याला शिकायची आहे. ठीक आहे. इथे हा धडा संपलेला आहे.